जास्वंदीच्या फुलात मला गणपती दिसला ग, मला गणपती दिसला. गणपती बाप्पा. मित्रांनो, आज आहे ना, आजचा ब्लॉग आहे ना, मला पर्सनली इतका आवडला आहे ना की तुम्हाला तो देखील आवडेल नक्कीच. आम्ही कुठे गेलेलो तर चिंतामणी गणसंकुल, जिथे ना 7 ते 8 गणपती बाप्पांचे ना वर्कशॉप आहेत आणि प्रत्येक वर्कशॉपमध्ये ना सुंदर सुंदर गणपती बाप्पा आहेत. तिकडे गेलो ना की मन हरवूनच जातं. आम्ही गेलेलो कुठे तर माऊली आर्ट्समध्ये गेलेलो आणि माऊली आर्ट्समध्ये गेलो तर बघतो तर काय, आजपर्यंत आपण जे उंच उंच गणपती बाप्पा आपण ब्लॉगमध्ये शूट केले ना, त्याच गणपती बाप्पांची लहान प्रतिकृती ना तिथे साकारलेली आहे. म्हणजे त्यांचं रंगकाम म्हणू नका, त्यांची वेशभूषा म्हणू नका, त्यांच्या अंगावरचे रंग म्हणू नका, त्यांच्या ज्या हातात जी शस्त्र असतात ते म्हणू नका, इतकं डिटेलिंग काम केलेलं ना. हे गणपती बाप्पा पाहिल्यानंतर ना मी एक गणपती बाप्पाची ना एक मला खूप आवडली. जर माझ्या घरी जर गणपती बाप्पा जर घरी बसत असता तर यंदा ना मी तीच गणपती बाप्पाची मूर्ती ना घरी घेऊन आलो असतो. गणपती बाप्पा आहे ना मी पुढे ऍड करेन. आणि त्यानंतर ना आणखीन तिथे कुठले कुठले क्युटेस्ट एकदम गोंडस गणपती बाप्पा होते ना, हे सगळं मी त्यामध्ये पुढे ऍड करेन. तर तुम्ही पूर्ण व्लॉग बघा, हा तुम्हाला ना खरोखर खूप आवडणार आहे. आणि तुम्हाला काय करायचं आहे, ज्या तुम्ही गणपती बाप्पांची प्रतिकृती ह्या ब्लॉगमध्ये बघताय त्यांचं ना तुम्हाला नाव खाली, मंडळाचं नाव खाली ना कमेंट करायचं आहे. म्हणजे मला पण बघायचं आहे तुम्ही त्या गणपती बाप्पा कुठल्या मंडळाचं हे ओळखता की नाही. आता मला तर सगळं माहिती आहे, मला सगळं गणपती बाप्पा कुठल्या मंडळाचं ते माहिती आहे. पण मला तुम्ही सांगा की तुम्ही जे गणपती बाप्पा बघितले ते कुठल्या मंडळाचे आहेत ते. आणि गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया ही कमेंट मात्र करायला विसरायचं नाहीये. आपण भेटूया आता माऊली आर्ट्समध्ये.
चला, उंच उंच गणपती बाप्पाची प्रतिकृती पाहून झाल्या ना, आता माझ्या घरी कुठला गणपती बाप्पा मी ह्या वर्षी घेऊन आलो असतो तो आहे इकडे, जो नंदी महाराजांसोबत आहे. आता आपण तुम्ही स्मॉल स्क्रीनवर बघताय, आता तुम्ही ना मोठ्या स्क्रीनवर बघा. जर खरोखर जर माझ्या घरी जर गणपती बाप्पा बसला असता तर यंदा मी हाच गणपती बाप्पा ना माझ्या घरी घेऊन आलो असतो. आता आपण तुम्ही फुल स्क्रीन बघा. आता मी घरी कुठला गणपती बाप्पा आणला असा हे तर तुम्ही बघितलं, आणि तुम्ही खरोखर मनापासून सांगा तो गणपती बाप्पा तुम्हाला कसा वाटला. विचार करा ना, जर समजा तो गणपती बाप्पा आपण घरी आणला असा आणि त्याचा बॅकड्रॉप जो असतो तो बॅकड्रॉप डेकोरेशन आपण कसं केलं असं ना, माझ्या डोक्यात पण असं ना पटकन तो गणपती बाप्पा बघून येणार तर असं वाटलं की अरे हा जर गणपती बाप्पा जर माझ्या घरी असता ना तर मी ह्याचं बॅकग्राऊंड असं काहीतरी केलं असतं. बघूया आपण आता आपल्या घरी कधी गणपती बाप्पा बसतो, पण एक दिवस आपण देखील नक्की घरी गणपती बाप्पा घेऊन येणार आहोत. आता काय करूया, आपण आता गणपती बाप्पा, उंच गणपती बाप्पाची प्रतिकृती पाहिला, मी घरी कुठला गणपती बाप्पा घेऊन येणार आपण हे पाहिलं. आता ना खूप गोंडस गोंडस गणपती बाप्पा तिथे आणखीन होते, तर मग ते पण शूट केले. तर आता पुढे तुम्ही ते गोंडस गोंडस गणपती बाप्पा बघा.
मित्रांनो पाहिले ना तुम्ही किती सुंदर सुंदर माऊली आर्ट्समध्ये गणपती बाप्पा आहेत 2026 मध्ये. आणि खरोखर कधी कधी ना असे जेव्हा म्हणजे ब्लॉग असतात ना त्यामध्ये ना व्लॉगमध्ये येऊन ना बोलावंसंच काही वाटत नाही. कारण की आम्ही सुद्धा जेव्हा जातो ना तेव्हा ना हरवून जातो तिथे. काही अशा गोष्टी असतात ना ते बघून ना हरवून जातो. म्हणजे बघा ना किती सुंदर गणपती बाप्पा बनवलेले, त्यांची ती कलाकृती, रंगकाम वगैरे हे बघून आहे ना मन एकदम प्रसन्नच होतं. आणि गणपती बाप्पा बोललं तर आपण एकदम आपलं मन नेहमी हरवूनच जातं. तर तिकडे आम्ही नेहमी जेव्हा अशा ठिकाणी जातो ना तर काही ब्लॉग पण असे बनवायला आवडतात ना की ज्याच्यामध्ये न बोलता हे तुम्हाला दाखवावं, इन डिटेल दाखवावं, म्हणजे तुम्ही ते स्वतः शांतपणे मस्तपैकी गणपती बाप्पा ते बघत बसेल. आणि आम्ही तर नुसतं बघायलाच गेलेलो पण आलो शूट करून. तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणखीन तिकडचे 2-4 वर्कशॉप आहेत ना त्यांचा पण ब्लॉग आपण शूट केलेला आहे, तर तो आपण या ब्लॉगच्या नंतर टाकू. पण तुम्हाला आता काय करायचं आहे, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया ही कमेंट मात्र करायला विसरायचं नाहीये. तर भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तिथपर्यंत बाय बाय.